राघव चड्डा मागच्या काही दिवसांमध्ये राष्ट्रीय स्तरावर प्रचंड लोकप्रियता मिळवलेला नेता. सध्या सुरू असलेल्या संसदीय अधिवेशनात एक करून एक देशभरातील सामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनाशी जोडलेल्या प्रश्नांना संसदेत मांडून त्यांनी देशवासियांची मनं जिंकली खरी, पण त्यांना त्याची मोठी किंमत चुकवावी लागली आहे का? राघव चड्डा ज्या पक्षाशी निगडीत आहेत त्या आम आदमी पार्टीने राज्यसभेत त्यांच्या बोलण्यावर मर्यादा घालण्याची विनंती का केली आहे? आम आदमी पार्टीच्या उपनेते पदावरून त्यांना का हटवण्यात आलंय? जरी राघव चड्डा सामान्य जनतेचे मुद्दे मांडत असले तरी ते भाजपच्या विरोधात चकार शब्दही का काढत नाहीत? त्यामुळे ते भाजपचे हस्तक झालेत का? आम आदमी पार्टीतील नेते ज्यावेळेस अडचणीत असतात त्यावेळी न घेतलेल्या भूमिका लोकप्रियता मिळवून पक्षातील आपलं स्थान वरचढ करण्याचं काम राघव चड्डांनी सुरू केलंय का? आगामी काळात पंजाब विधानसभा निवडणुकीत स्वतःचा चेहरा त्यांना द्यायचा आहे का? अरविंद केजरीवालांशी थेट स्पर्धा त्यांची सुरू झाली आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर story.com चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. वर्ष होतं 2012. भारतामध्ये इंडिया अगेन्स्ट करप्शन नावानं आंदोलन सुरू झालं होतं आणि त्या आंदोलनात भ्रष्टाचाराविरोधात रान उठवलं जात असताना टीम अण्णा तयार झाली आणि त्यातून पुढे आम आदमी पार्टीची स्थापना झाली. आंदोलन, टीम अण्णा, आम आदमी पार्टी या सगळ्या टप्प्यांमध्ये अरविंद केजरीवालांशी एक व्यक्ती जोडली गेली. तिचं नाव होतं राघव चड्डा. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिक्षण घेऊन चार्टर्ड अकाउंटंट म्हणून काम करणाऱ्या राघव चड्डांनी कामाच्या जोरावर 2015 मध्ये दिल्लीत स्थापन झालेल्या आम आदमी पार्टीच्या सरकारमध्ये त्यांनी अर्थमंत्र्यांचे सल्लागार म्हणून काम केलं आणि 2016 मध्ये अवघ्या 27व्या वर्षी ते आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ता बनले. एवढ्या कमी वयात एखाद्या पक्षाचा राष्ट्रीय प्रवक्ता होणं खूप मोठ्या जबाबदारीचं काम होतं. पुढे 2020 मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीत ते राजेंद्र नगर मतदारसंघातून आमदार झाले. 2022 मध्ये पक्षाने राज्यसभेत पंजाबच्या कोट्यातून त्यांना खासदार केलं. जवळपास त्यांचा राज्यसभेतील आता 4 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होतोय. या काळात त्यांच्याकडे आम आदमी पक्षाचं उपनेतेपद सोपवण्यात आलं होतं. याचाच फायदा घेऊन जो संसदेत वेळ मिळतो त्याचा वापर करत त्यांनी मागच्या काही दिवसांमध्ये सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या अडचणींसंदर्भात प्रश्न मांडले, ज्यामध्ये गॅस सिलेंडरचा मुद्दा, टेलिकॉम कंपन्यांची मनमानी, मोबाईल रिचार्जचा कालावधी, आउटगोईंग इनकमिंग संदर्भातले मुद्दे, बँकिंग क्षेत्रात होणारी सर्वसामान्यांची लूट, गिग कामगारांचा प्रश्न, एअरलाईन कंपन्यांकडून होणारी गैरसोय, एअरपोर्टवर असलेल्या खाद्यपदार्थांच्या किमती याशिवाय अनेक विषय त्यांनी मांडले. ज्यावेळेस ही सगळी प्रश्न मांडले गेले त्यावेळी देशवासियांच्या मनात त्यांनी आपलं घर केलं आणि प्रचंड लोकप्रियता मिळवली. हे सगळं काही सुरळीत सुरू असताना अचानक राघव चड्डा यांना राज्यसभेत बोलण्यासाठी दिला जाणारा वेळ कमी करण्यात आला आणि याचं पत्र आम आदमी पार्टीने संसदेच्या सचिवालयाला दिलं होतं. शिवाय ज्या आम आदमी पार्टीचं त्यांच्याकडे उपनेते पद होतं तेही काढून घेतलं. साहजिक राघव चड्डा यांना मनस्ताप झाला आणि त्यावर त्यांनी प्रतिक्रिया देताना मी काय गुन्हा केलाय, माझा आवाज तुम्ही दाबू शकत नाहीत म्हणत पक्ष आणि पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवालांना जणू काही खुलं आव्हानच दिलं. त्यामुळे आता स्पष्ट झालंय की राघव चड्डा आणि पक्ष यांच्यात अंतर्गत सुप्त वाद आहेत. कदाचित अरविंद केजरीवालांनंतर पक्षात 2 नंबरचा नेता आणि भविष्यात त्यांच्याही पेक्षा वरचढ होण्याचा राघव चड्डांचा प्रयत्न या सगळ्या प्रकारातून दिसतोय. आम आदमी पार्टीने उपनेते पदावरून त्यांना कमी करण्याचं स्पष्ट कारण दिलं नसलं तरी माध्यमांमध्ये विविध नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांवरून असंच समजतंय की राघव चड्डा हे एक प्रकारे भारतीय जनता पार्टीला मदत करत असून ते विरोधी पक्ष नेत्याचे काम करत नाहीत. गुजरात मध्ये आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना झालेली अटक आणि त्यानंतर कुठलीही प्रतिक्रिया न देणं, पश्चिम बंगालमधील निवडणुका संदर्भात जे मुद्दे समोर आले त्यावरही साथ न देणं, थेटपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात बोलण्यास टाळणं,
पक्षाची पार्टी लाईन सोडून मुद्दे मांडणं ही प्रमुख कारणं असल्याचं समोर आलंय। याशिवाय राघव चड्डांनी एक व्हिडिओ जारी करून पक्षाने केलेल्या 3 आरोपांना उत्तरं दिलेली आहेत, ज्यामध्ये आम आदमी पार्टीकडून पहिला करण्यात आलेला आरोप म्हणजे ज्यावेळी राज्यसभेत विरोधक एखाद्या वेळी वॉकआउट करतात त्यावेळी राघव चड्डांसोबत नसतात। त्याला उत्तर देताना त्यांनी स्पष्टीकरण दिलंय की संसदेमध्ये सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, ते काढा आणि दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या। दुसरा आरोप करण्यात आलाय ज्यामध्ये निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांना पदावरून दूर करण्याच्या याचिकेवर सही न करण्याचा। त्याला उत्तर देताना राघव चड्डांनी सांगितलं की अशा प्रकारे पक्षातून मला कुठल्याही प्रकारच्या सूचना दिल्या नाहीत आणि त्यामध्ये आम आदमी पार्टीच्या 5 ते 6 खासदारांनीही स्वाक्षऱ्या केलेल्या नाहीत। तिसरा आरोप असा आहे की राघव चड्डा घाबरले आहेत आणि त्यांनी अनावश्यक मुद्दे उठवण्याचा प्रयत्न केलाय। त्याला उत्तर देताना त्यांनी सांगितलं की मी कोणता असा मुद्दा आहे की जो उठवला नाही। माझ्या विरोधात जे काही सुरू आहे ते एक षडयंत्राचा भाग असल्याचं त्यांच्याकडून आरोप करण्यात आलाय। यात एक मुद्दा येतो तो म्हणजे ते ज्या पंजाब राज्यातून राज्यसभेत गेले त्या भागातले त्यांनी मुद्दे संसदेत मांडले नाहीत। अरविंद केजरीवालांची लिकर घोटाळ्यातून झालेली निर्दोष मुक्तता, त्यावरही चकार शब्द न बोलणं, एकंदरीत हे आरोप प्रत्यारोप पक्ष आणि त्यांच्यामध्ये होत राहतील। पण महत्वाचा मुद्दा हा आहे की थेट अरविंद केजरीवालांशी त्यांचा सुप्तवाद सुरू झालाय का? आम आदमी पार्टीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्यानंतर वर्चस्व निर्माण करणं किंबहुना केजरीवालांपेक्षाही वरचढ ठरण्यासाठी सुरू असल्याचे त्यांचे प्रयत्न यावरून दिसतायत आणि हेच कारण पक्ष आणि केजरीवालांना लक्षात आल्याचं दिसतं। आगामी काळात पंजाब विधानसभा निवडणूक होणार आहे आणि त्यावेळी राघव चड्डा आपल्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन स्वतः मुख्यमंत्री पदाचे दावेदारही असल्याचं सांगू शकतात। याचीच भीती पक्षातील काही लोकांना असण्याची शक्यता आहे। सोबतच ते कुठल्याही मुद्द्यावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना टार्गेट करत नसल्याने एक प्रकारे ते भारतीय जनता पार्टीचा सुप्त प्रचार करतायत का, असाही काहीसा सवाल पक्षातून समोर आला। त्यामुळे ते भाजपचे हस्तक बनल्याचा आरोपही करण्यात येतोय। सोबतच ज्या पद्धतीने राघव चड्डांनी लोकप्रियता मिळवली त्यामागे स्वतःचा PR वाढवण्यासाठी केलेला हा प्रयत्न असल्याचं सांगण्यात आलं। एकंदरीत या संपूर्ण प्रकरणात तुम्हाला काय वाटतं? राघव चड्डा आणि आम आदमी पार्टीत वाद सुरू झालाय का? थेट अरविंद केजरीवालांशी स्पर्धा आणि आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी या वादाचं कारण ठरतंय का? राघव चड्डा यांनी कॉमन मॅनचे प्रश्न विचारल्याने उपनेते पदावरून त्यांना हटवणं योग्य आहे का? त्यांचा आवाज दाबला जातोय का? या मागचं राजकारण काय आहे? आपलं मत कमेंटमध्ये जरूर लिहा आणि अशाच व्हिडिओसाठी story.com ला सबस्क्राइब करा।